नाथ महाराजांनी सांगितलं, दत्त माझे जन, दिसणारे सगळेच दत्तच आहेत माझे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. बघा, हे त्यांच्याच हरिपाठामधलं वाक्य आहे. दत्त माझे जन, जनामध्ये देव पाहता आला पाहिजे. ज्याला जनामध्ये देव पाहता येते त्याला मनामध्ये सुद्धा देव पाहता येते. ज्याला माणसातलाच देव कळत नाही त्याला दगडातलाही देव कळत नाही. म्हणून आधी माणसात देव आहे हे कळाल्यानंतरच त्याला दगडात देव आहे हे कळेल. पण कलियुगातले माणसं देवानं विचार केला की फार विचित्र आहेत म्हणे. ज्याला मी देव म्हणून पाठवलं त्याची पूजा करतच नाहीत. बघा, देवानी कोणाला देव म्हणून पाठवलंय? तुम्हाला, आम्हाला. आमची तुमची पूजा आहे काय कुठं? तुम्ही आम्ही देव मध्ये भेव कशाचा. देवानं आपल्याला देव म्हणून पाठवलंय, पण माणसाला माणूस ओळखीत नाही. हे म्हणते तू पाठविलेलं मी ऐकीत नाही, मी पाषाणाची मूर्ती करतो आणि त्याचं पूजन करतो. हे याची अक्कल दुसरीकडेच चालते. अरे तुला माणसातच देव दिसत नाही, ते पाषाणामध्ये कळणं अत्यंत अवघड आहे. विठ्ठल जनिवणी अवघा देव. बघा, साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. सगळ्या जगामध्ये देवाशिवाय दुसरं काही नाही. विठ्ठल जळे जळे भरला रे दादा नाही उरला आदिनाथ दिले मायेला. विठ्ठल विठ्ठल जळी जळी भरला रिता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला. बघा, अतिशय सुंदर प्रमाण आहेत साधू संतांचे. तुकोबारायचं एक अतिशय सुंदर प्रमाण आहे. विठ्ठल विस्तारला जनी, या चरणाशी मिळतं जुळतं सगळं प्रमाण. विठ्ठल विस्तारला जनी. लोकांनी विचारलं, महाराज जनातच विठ्ठल विस्तारलाय काय? जनातच दत्तात्रय भगवंत आहेत काय? पुढे उत्तर देऊन टाकाल. काय उत्तर दिलं? विठ्ठल विस्तारला जनी नाही म्हणे, सप्तही पाताळे भरुणी. तुम्हाला वाटेल जनातच आहे, 7 पाताळामध्ये सुद्धा भगवान आहे. बर, सप्तही पाताळे भरुणी विठ्ठल मुनी. काय? विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. पाताळात आहे, मग त्रिभुवनात नाही काय? तुकोबारायांनी सांगितलं विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. बर, तिथंच आहे काय? मग अजून कुठं आहे? विठ्ठल मुनी मानसी. मुनीच्या माणसामध्ये विठ्ठल आहे, जनामध्ये विठ्ठल आहे, मनामध्ये विठ्ठल आहे. म्हणून नाथ महाराज वर्णन करतात, विठ्ठल माझे जण, विठ्ठल माझे दत्त माझे जण, दत्त माझे मन. मनामध्ये देव असला पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांनी ओव्या अर्जुनाच्या मुखामध्ये घातल्यात आणि सांगितलं, देवाच्या मुखामध्ये घातल्यात आणि अर्जुनाला उपदेश केला. देव सांगतात काय? तू मन हे मीची करी. अर्जुना, तू मन काय कर? मला समर्पण कर. तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अर्जुना, या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. तू काय कर? मनानं सुद्धा माझीच पूजा कर. म्हणून दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयरा सज्ज. बघा, वर्णन केलंय. दत्तात्रय भगवानच माझा जन आहेत, जनामध्ये दिसणारे. दत्तात्रय भगवानच माझे मन आहेत. म्हणून सगळं काही मजसी आधार दत्तराज. म्हणून शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, एका जनार्दनी दत्त हा विसावा. 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 एका जनार्दनी दत्त हा विसावा.
जनार्दनी दत्त हा विसावा जनार्दनी दत्त हा विसावा जनार्दनी दत्त हा विसावा न विचारित गावाचा त्याच्या न विचारिता गावे जावे त्याच्या दत्त माझे गुरु दत्त माझे तारू दत्त माझे गुरु दत्त माझे तारू विचारित गावा झालं त्यांच्या न विचारित गावा झालं दत्त माझे गुरु दत्त माझे तारू दत्त माझे गुरु दत्त माझे तारू भजसी आधारू दत्तरा भजसी आधारू दत्तराज भजसी आधारू मजसी आधारू दत्तराज मजसी आधारू मजसी आधारू दत्तराज मजसी आधारू दत्तराज राज मजसी आधारू दत्तराज दत्तराज मजसी आधारू दत्तराज
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता, दत्त माझा. थोडक्यामध्ये आपण अभंगाचं चिंतन केलं, जे काय आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कोणता दिवस आहे आज? डिसेंबर महिन्याची 26 तारीख. फार अवघड झालंय महाराज. कथेमध्ये जर कोणाला विचारलं हे कोणता महिना आहे, तर ते मराठी महिना सरळ सांगतच नाही. महाराज हे डिसेंबर महिना आहे म्हणते सरळच. मार्गशीर्ष महिना आहे आणि आज पौर्णिमा आहे, बरोबर आहे. आणि आजच्या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघे जण अनुसया मातेचं बाळ झालेले आहेत महाराज. गोड चरित्र, अतिशय गोड चरित्र. बघा, ज्यांनी अवतार घेतलेला आहे त्यांच्या आई वडिलाचे नाव काय आहे चिंतन करा. दत्तात्रेय भगवंताच्या आईचं नाव काय आहे? अनुसया. अर्थ काय होते हो? असूया. असूया म्हणजे द्वेष, अन म्हणजे नाहीत. जिच्यामध्ये द्वेष नाही तिच्या घरी देव जन्माला आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, थोडक्यामध्ये चिंतन सांगतो, वेळ अपुरा आहे आपल्याला. वडिलाचं नाव आहे अत्री. अ म्हणजे काय? नाही. त्री म्हणजे सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुणाच्या पलीकडे जे आहेत त्यांचं नाव आहे अत्री ऋषी. विठ्ठल विठ्ठल. गंमतशीर चिंतन आहे. भगवान दत्तात्रेयाच्या अवताराचं जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येईल की देवाच्या बायकांना अभिमान झाला होता आणि अभिमान झाल्यानंतर देवाच्या बायकांची काय फजिती झाली. थोडक्यामध्ये जर सांगायचं आहे, पतिव्रता स्त्रीचा अभिमान ज्याला जास्त झाला होता त्यांच्यापेक्षा कोणीतरी मोठी पतिव्रता स्त्री आहे असं समजल्यानंतर देवांच्या बायकांची काय फजिती झाली ह्या चरित्रातून घेण्यासारखं आहे. आणि ब्रह्मांड नायक भगवान सुद्धा आहे, परंतु भगवंतानं सुद्धा पतिव्रता स्त्रीची परीक्षा घेतली तर देवाला अवतार घ्यावा लागला. हे या चरित्रातून घेण्यासारखं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की जगामध्ये पतिव्रता स्त्रीचं किती मोठं सामर्थ्य आहे या सगळ्याचं चिंतन आपल्याला या अवताराच्या कथेमधून घेण्यासारखं आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. अतिशय महत्वाची कथा ऐका. दत्तात्रेय आख्यान
पार्वतीस सांगे त्रिलोचन. बघा कोण कोणाला सांगायलंय? पार्वती मातेला दत्तात्रेय भगवंताचं आख्यान कोण सांगायलंय? भगवान श्री शंकर. किती मोठं बघा. विचार करत जाव, वाक्यांचा विचार केलं तर आपल्याला लवकर समजेल. नाहीतर कानाला गोड वाटायला नळी पंकेले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, काही अर्थ नाही अशा श्रवणाला. काय वाक्य काय आहेत साधू संताचे? ऐका दत्तात्रेय आख्यान. पार्वतीस सांगे त्रिलोचन. सकळ पतिव्रता माझी जान, अनुसया जान पतिव्रता. पार्वती माता म्हणली तुम्ही काही सांगता म्हणली. कोणाला म्हणायली? नवऱ्याला. तेव्हापासून नवऱ्याला सहज काही बोलण्याची परंपरा सुरू झाली की काय की मला माहित नाही. तुम्हाला काय काही म्हणता काय? आम्ही आहेत आणि ती कशी काय होऊ शकते? ऐकोनी शिवाची वाणी. बघा काय गोड वर्णन केले नाथ महाराजांनी. गदगदा हसे भवानी. गदगद हसली. हे काही म्हणता तुम्ही, मी पतिव्रता आहे. ती काय म्हणे? मृत्यू लोकामध्ये आश्रमामध्ये राहणारी ऋषीची बायको आहे. आमच्यापेक्षा ती पतिव्रता कशी काय असू शकते? काही वेळेस काय असतंय, माणसाला मोठा रोग झाला की नाही, साधारण टॅबलेट्सनं बरा होत नाही. त्याला ICU मधून नाका तोंडामध्ये नळ्या घातल्याशिवाय इलाज नसते. भगवान श्री शंकराने विचार केला, हिला फार मोठा रोग झालाय. त्या रोगाचं नाव आहे अभिमान. आणि हे अभिमान हिचा माझ्याकडून जाणार नाही. आणि हे अभिमान हिचा घालण्यासाठी भगवान श्री शंकराने सांगितलं, ठीक आहे माझं ऐकू नको, माझ्या बोलण्याला तू गदगद हसलीस, पण नारद सांगेल महिमा तिचा. तिचा महिमा सांगण्यासाठी काय करतील? देवर्षी नारद तुझ्याकडे येतील आणि देवर्षी नारद आल्यानंतर तुला कळेल की तुम्ही पतिव्रता आहेत का अनुसया माता पतिव्रता आहे. आता गंमत अशी, एवढं सांगितल्यानंतर उत्कंठा लागली पार्वती मातेला. कधी येतील, कधी येतील, कधी येतील. आणि पार्वती मातेचे गुरु आहेत देवर्षी नारद. म्हणून एके दिवशी नारायण 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 देवर्षी नारदाची स्वारी आली. महाराज बघा, यांची स्वारी आले की जगाला काहीतरी चांगलं मिळते. पण आपण काय केलंय? त्यांना एक विनोदाचं पात्र करून टाकलंय. नाही, तसं नाही आहे महाराज. बघा त्यांच्या नावाचा विचार करा. देवर्षी नावाचा अर्थ काय होतोय बघा. देव असून ते ऋषी आहेत. एक तर सरळ सरळ अर्थ असा आहे. आणि देवर्षी हे देवाचे ऋषी आहेत म्हणून यांचं नाव देवर्षी आहे. आता पुढं नाव काय बघा, नारद. हिंदीमधून अर्थ करा. ना म्हणजे नाही, रद म्हणजे रद्द होत नाही. जे बोललेलं त्यांचं कधीच रद्द होत नाही. त्यांचं नाव आहे नारद. विठ्ठल विठ्ठल. देवर्षी नारद आले. देवर्षी नारद आल्यानंतर साष्टांग नमस्कार घातला पार्वती मातेनं. आणि पार्वती मातेनं नमस्कार घातल्यानंतर पार्वती मातेनं विचारलं, गुरु महाराज कसं काय, काय नाही, कुठून आगमन झालं? देवर्षी नारद म्हणले, लोकमित्र नगरमधून आलो. मृत्यू लोकामधून मी आलो. आणि तिथं एक आश्रम आहे म्हणे, दत्त मंदिर आहे. आणि तिथं काय आहे? आत्री ऋषीचा आश्रम आहे आणि त्यांची बायको आहे. त्यांच्या बायकोचं नाव आहे अनुसुया. खळकण केलं पोटामध्ये. बापरे, कोणाचा मोठेपणा कोणाच्या समोर एखाद्या वेळेस सांगितलं की नाही, त्याचं पोट खळकण करते. आणि हे खळकण केलं की समजायचं हेच खळ आहे, दुसरे कोणी खळ नाहीत.
लोकाचा मोठेपणा देखवत नाही, लोकाचं भरभराट झालेली देखवत नाही. समजायचं हे परमार्थाच्या काबिल व्यक्ती नाही. पार्वती माता म्हणली, अनुसूया मातेच्या आश्रमामधून आलात? हो हो हो. काय त्यांचा आश्रम आहे म्हणे, पुण्य पवित्र. काय ती पतिव्रता? हा, पतिव्रता? देवर्षी गुरु महाराज पतिव्रता आहे ती? आता तर बस चान्सच सापडला की हो सांगायला. अहो म्हणे, तुम्हाला वाटतंय ब्रह्मदेवाच्या बायकोचं नाव आहे सावित्री, भगवान श्री शंकराच्या बायकोचं नाव आहे पार्वती, आणि भगवान श्री विष्णूच्या बायकोचं नाव आहे लक्ष्मी. तिनं तुमच्या तिघीचे पुतळे करून पायामध्ये बांधलेत. हा, पायामध्ये बांधलेत. मग गुरु महाराज, मग काय काय कसं? नाही, आम्हाला तर वाटतंय की म्हणे आम्ही पतिव्रता आहेत. मी जाऊन आलो आश्रमामध्ये, तुमच्या तिघीचे पुतळे पायामध्ये करून बांधलेत तिनं. गुरु महाराज, तुमच्या चरणावर साष्टांग नमस्कार. आम्हाला सांगा, मग तिचं गर्वहरण कसा करता येईल, अभिमान कसा घालता येईल? आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ना ती. आता देवर्षी नारदानं पक्कच लावलं, चांगलंच लावायचं तर चांगलंच लावलं पाहिजे. असं जमत नाही म्हणे. बरं, यायलाच अभिमान आला नव्हता, ह्याच्या नवऱ्यालाही आला होता. त्यालाही वाटत होतं की आमच्या बायका फार पतिव्रता आहेत, सती आहेत आमच्या बायका. म्हणून असं जमत नाही म्हणे. तुम्हाला काय करावं लागेल? भगवान श्री शंकराला त्यांच्या आश्रमामध्ये पाठवावं लागेल, आणि आश्रमामध्ये गेल्यानंतर कदाचित त्यांचा अभिमान जाईल किंवा न जाईल मला सांगता येणार नाही. नाही देवर्षी, करावंच लागतं. काय करावंच लागतं? नाही, करावंच लागतंय. नारायण 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 करीत निघून गेले देवर्षी नारद. कैलासातून त्यांची स्वारी निघाली, लगेच ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाच्या बायकोचं नाव आहे सावित्री. ब्रह्मदेवानं पूजन वगैरे केलं. सावित्री माता म्हणली, कुठून आलात? आत्ताच आलो म्हणे तिकडून, लोकमित्र नगर मधून आत्ताच आलो, कैलासातून आत्ताच आलो. आणि आता मी कुठं आलो? ब्रह्मलोकामध्ये आलो. सावित्री मातेने विचारलं, मग कैलासामध्ये काय घडलं? काय नाही, कैलासामध्ये मी पार्वती मातेला सांगितलं की तुमच्या तिघीपेक्षा एक श्रेष्ठ पतिव्रता आहे, तिचं नाव आहे अनुसया, आणि तुमच्या तिघीचे पुतळे करून तिनं तिच्या पायामध्ये बांधलेत. हा, पार्वती मातेला असं सांगितलं तुम्ही? नाही नाही नाही, आमच्या तिघी सारखं पतिव्रता जगामध्ये कोणीही नाही. मग काय इलाज सांगितला का त्याच्यावर? हो म्हणे. ते इलाज सांगण्यासाठी काय केलं म्हणे, भगवान श्री शंकराला त्यांच्याकडे पाठवावं लागणार आहे, तुमच्या नवऱ्याला पाठवावं लागणार आहे. पाठवावंच लागणार का? हो म्हणे. ठीक आहे म्हणे. तिथून निघाल्यानंतर थेट वैकुंठात गेले. आणि वैकुंठात गेल्यानंतर देवर्षी नारदाची पूजा केली. आणि लक्ष्मी मातेने विचारलं, कुठून आलात महाराज? सांगितलं कैलास, ब्रह्मलोक, आणि आता वैकुंठामध्ये आलो. आणि वैकुंठामध्ये त्यांनी विचारलं, तिथं काय काय घडलं? आता सांगायला चान्सच झाला की हो सगळा. असं घडलं. तुम्हाला वाटतंय ना म्हणे तिघी जणी तुम्ही फार मोठ्या पतिव्रता आहेत, तुमच्या तिघीपेक्षा एक श्रेष्ठ पतिव्रता आहे, आणि ती पतिव्रता म्हणजे आत्री ऋषीची बायको अनुसूया माता आहे. मग लक्ष्मी मातेने विचारलं, नाही, तिचा गर्वहरण, तिचा अभिमान घालण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? देवर्षी नारदानं सांगितलं, तुमच्या नवऱ्याला तिकडं पाठवलं पाहिजे. ठीक आहे म्हणे, आम्ही पाठवतो, पण काय करायचंय? तिघांचा मेळा झाला आणि ठरवलं, नग्न होऊन या, झाली भिक्षा भोजन. जायचं त्यांच्या आश्रमामध्ये जायचं. आणि आश्रमामध्ये गेल्यानंतर काय करायचं? अनुसूया मातेला बोलवायचं आणि तिची पातिव्रत्य नष्ट करायचंय ना. मग काय करावं? तिला नग्न होऊन भिक्षा घाल, भोजन घाल म्हणून सांगायचं. देवानं मनात विचार केला, बायका काम सांगायल्यात पण सोपं नाही. समजायचं, जेव्हा बायको नवऱ्याला काम सांगायली
तेव्हा पुढे अडचण येणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं. विनोद म्हणून सांगतो, डुप्लिकेट सीतेनं आपल्या रामचंद्र भगवंताला अयोध्येमध्ये गेल्यानंतर दुसऱ्यापेक्षा काहीतरी मी वेगळं केलं पाहिजे म्हणून काय वेगळं करायचं आहे तर मृगाची चोळी मागितली, नवऱ्याला काम सांगितलं, 6 महिने बंदीखान्यामध्ये गेली. विठ्ठल 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 म्हणून बघा, परमार्थामधल्या कथा, ग्रंथामधल्या कथा आपल्याला काहीतरी. महाराज समोर या ना, महाराज समोर या, समोर या, समोर या, समोर या, समोर या, तितक्या दूर नका तुम्ही, समोर या. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो मी? कीर्तनच करायला उभं टाकलो ना मी. कुठपर्यंत आलं होतं आपलं? नग्न होऊन भोजन. नग्न होऊन घाले भिक्षा भोजन. ठीक आहे म्हणे, हे काम करावं लागेल म्हणून या तिघांनाही जाण्याची वेळ आली. आले हे कुठं आले बघा, अत्री ऋषीची तपश्चर्या एवढी मोठी आहे. अनुसया माता एवढी मोठी पतिव्रता आहे. बघा, पतिव्रतेचं सामर्थ्य एवढं आहे, पतिव्रतेच्या जर मनात आलं तर ती सूर्याला सुद्धा निघू देणार नाही. अशा कथा पुराणामध्ये सुद्धा आलेल्या आहेत. मार्कंडेय पुराणामध्ये एक कथा आलेली आहे बघा, ती सांगून थोडं समोर जातो. कौशिक नावाचा एक ब्राह्मण आहे, त्याची पत्नी मात्र फार पतिव्रता आहे, फार मोठी पतिव्रता आहे. पण हा ब्राह्मण कसा आहे, हा कथेमध्ये कीर्तनामध्ये लक्ष द्या, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. कौशिक नावाचा ब्राह्मण आहे, अंगावर कोड फुटलेला आहे. बघा, अतिशय सुंदर कथा आहे. अंगावर कोड फुटलेला आहे, बायकोवर सदा वस वस करणारा हा ब्राह्मण आहे. चांगलं बोलायचंच नाही बायकोला, पण ही बिचारी मात्र त्याची सेवा करणारी आहे. अंगाला तेल लावणारी आहे, चोळून देणारी आहे. वय आता म्हातारं व्हायलंय, संपत यायलंय, रोज सेवा. खोकलला तर घाण टाकलेली उचलून टाकणारी आहे. अजिबात तिनं काही कधी आळस केलेला नाही. तर गंमत अशी आहे की असं काही वर्ष निघून गेले आणि हा घरीच बसलेला आहे. वय संपत यायलंय, पण कोण्या वेळेस काय होईल काही सांगता येत नाही. याच्या घराच्या समोरून एक वेश्या गेली, घराच्या समोरून वेश्या गेली आणि कोड झालेला, चालता येत नाही, हातपाय थकले आणि ह्याचं मन त्या वेश्येवर गेलेलं आहे. दिवसभर झालं परेशान, चिंतन करायला त्या वेश्येचं. बायकोनं विचारलं, काय झालं, तुम्ही उद्विग्न झालात? सरळ यानं सांगून टाकलं, आपल्या घराच्या समोरून वेश्या गेलेली आहे आणि ती वेश्येवर माझं मन बसलेलं आहे आणि तू काय कर, मला घेऊन चल. तिनं अजिबात काही अनुमान न करता आपल्याजवळ काही पैसे घेतले, नवऱ्याला चालता येत नाही, खांद्यावर घेतलं, रात्रीची वेळ, आणि ही कुठं निघाली? वेश्येच्या घरी. आणि रात्रीची वेळ जाता जाता एका खांबावर
जुन्या काळामध्ये जर कोणाला शिक्षा द्यायची असेल, शूळाची शिक्षा, शूळावर बसवायची शिक्षा राजे लोक देत होते. आणि चुकून एका राजानं काय केलेलं होतं की मांडव्य ऋषीला या शूळावर उगीच्या उगीच रात्रभर शिक्षा म्हणून बसवलेलं होतं. चोर सेवकाने चोर म्हणून यांना पकडून आणलं. हे चोर नव्हते. कलियुगामध्ये चोर मिळतच नाही. चोर मिळणार गेले की मग कोणाला तरी पकडून आणावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल हो, रात्रीची वेळ आहे. जाता जाता आपल्या खांद्यावर नवरा बसलेला आहे. ह्याचे पाय जाता जाता त्या शूळाला लागले आणि शूळाला लागल्या ते शूळ हलला. त्याच्यामुळं त्या ऋषीला काय झालं की खूप त्रास झाला आणि त्यानं सरळ शाप दिला, ज्यानं माझ्या या शूळाच्या खांबाला लात मारलेली आहे ते उद्या सूर्योदय झाल्या मृत पावणार आहे, मरून जाणार आहे. बघा, शाप देऊन टाकला. आता ही पतिव्रत आहे, पुढं काही ही गेली नाही. याच्या इथपर्यंतच हे झालं. वापस आली आणि वापस आल्यानंतर हिनं सांगितलं, महाराज तुम्ही असा शाप देताना सूर्योदय झाल्यावर माझा पती मरणार आहे, काही हरकत नाही, मी सूर्यालाच कसं निघतंय मी बघून घेते. म्हणून सूर्योदय झालाच नाही महाराज. सकाळचा झाला नाही. असे बरेच दिवस गेले आणि बरेच दिवस गेल्यानंतर सगळे देव बेजार झाले आणि बेजार झाले. म्हणले काय सगळी संध्या केव्हा कराव, स्नान केव्हा कराव, निद्रा केव्हा घ्याव, सगळं लोप पावलं. म्हणले आता काय करायचं. सगळ्यांनी सांगितलं हे पतिव्रतेचा शापामुळं असं झालेलं आहे, त्याच्यामुळं आता काही सूर्योदय होणार नाही. म्हणून कथा अशी आलेली आहे की अनुसया मातेची सगळ्यांनी विनंती केली, आमचं काही लाग चालणार म्हणे. ती पतिव्रता आहे, तुम्ही पतिव्रता आहात आणि तुम्हीच तिच्याजवळ गेलं पाहिजे आणि तिला समजून सांगितलं पाहिजे. म्हणून अनुसया माता आली आणि त्या कौशिक नावाच्या ब्राह्मणाच्या बायकोजवळ येऊन तिनं सांगितलं, तू असा शाप दिलेली आहेस, मांडव्य ऋषीनं शाप दिला आणि तू सूर्य काही निघू देत नाहीस, त्याच्यामुळं सगळं लोप पावलेलं आहे. आता काय करायचं, अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे, याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तिनं सांगितलं सूर्योदय झाल्या माझा पती मरणार आहे. अनुसया मातेनं सांगितलं तुझा पती सूर्योदय झाल्यावर मरणार आहे ना, पण सूर्योदय झाल्या जगाला प्रकाश मिळणार आहे, हे एवढं सत्य आहे म्हणे. मी उपाय सांगते. काय उपाय सांगते, सूर्योदय होऊ दे, तुझा पती मरेल, मेल्यानंतर मी माझ्या सामर्थ्यावर त्याला जिवंत करेल आणि त्याच्या अंगावरचा कोढही निघून जाईल, ते म्हातारा होता तेही निघून जाईल आणि तरुण होईल. ती म्हणली असं असेल तर मी सूर्योदय होऊ देते. म्हणून बघा स्त्रीमध्ये किती सामर्थ्य आहे. सूर्याला तिनं काय केलेलं आहे, रोखून धरलेलं आहे महाराज. एवढं सामर्थ्य आहे. म्हणून हिंदू धर्माचा अभ्यास करण्याची गरज आहे. उगाच कोणाच्याही बाहेर धर्मियांच्या सांगण्यावरून आपण त्याच्यामध्ये न फसता आपण आपला धर्म किती आहे, आपल्यामध्ये किती सामर्थ्य आहे, आपण किती महान आहेत, आपल्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजासारखाचा जन्म होऊ शकतो, एवढं सामर्थ्य स्त्रीमध्ये असल्यामुळं स्त्री ही फार श्रेष्ठ आहे. विठ्ठल मी आपल्या सगळ्यांची माफी मागून जरा 5 मिनिटं ब्रेक घेतोय. गेली 7 दिवसापासून हा उत्सव चालू आहे. 12 वाजता जन्माची वेळ आहे. नेहमीप्रमाणे गर्दी वाढली आहे. गुलाल आणि फुलाचं वाटप सुरू आहे. ज्याच्या हिश्श्यात आलं त्याने घ्या, नाही आलं त्याने त्याच्यातली एक पाकळी शेजाऱ्याला द्या. मी या ठिकाणी काही लोकांचे आभार व्यक्त करण्यासाठी उपाय 4-5 लोकांचे सत्कारी आम्हाला करायचे. येथील उत्सव मंडळाचे
ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक जोशी आणि सचिव श्याम मंठाळकर यांना विनंती करतो त्यांनी इकडे येऊन थांबायचा, यायचा इकडे. आता आपण जे कीर्तन चालू आहे ते हरिभक्त पारायण आदरणीय नारायण महाराज सोनखेडकर इथेच राहतात, याच रोडला. आपल्यापैकी अनेक जण त्यांना ओळखतात. सुंदर कीर्तन सुरू आहे. त्यांचं मी समितीच्या वतीने आणि सगळ्या भक्तांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी मंठाळकरांना विनंती करतो की इकडे या डाव्या बाजूला विष्णुपुरी येथून आलेलं हे टाळकऱ्यांचं मंडळ आहे. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज माऊली वसेकर यांचं आणि त्यांच्या सहकार्याचं त्यांनी स्वागत करायचं आहे. सुंदर अगदी मृदंगाची साथ देणारे आपले दुर्गेश सोळंके मृदंगाचार्य, त्याचं वय बघा, तरुण पोरगा आहे. आत्ता काय म्हणतात त्याला, पौगंड अवस्थेकडून तरुणाकडे जात असलेला आणि मृदंगावर एवढं प्रभुत्व त्यानं मिळवलंय. समितीच्या वतीने त्याचंही स्वागत या ठिकाणी करण्यात यावं. आणि गेल्या 7 दिवसामध्ये या ठिकाणी मी डॉक्टरांची यादी वाचतो की त्यांनी सामाजिक जाणीवेतून 1ही रुपया मानधन न घेता येथील लोकांचा आरोग्य तपासणीच्या शिबिरामध्ये त्यांनी सहभाग घेतला. डॉक्टर सौभाग्य मीना इंगळे पाटील, डॉक्टर मार्तंड आयलेने बालरोग तज्ज्ञ, डॉक्टर श्रीकांत भोसकर हृदयरोग तज्ज्ञ, डॉक्टर सुशील रंगदळ ऑर्थोपेडिक तज्ज्ञ. महाराज झालं त्यांचं झालंय. डॉक्टर प्राजक्ता रंगदाळ दंतरोग तज्ज्ञ, डॉक्टर अमित सीतावार मधुमेह तज्ज्ञ, डॉक्टर गीता सीतावार स्त्रीरोग तज्ज्ञ. या 7 डॉक्टरांनी या ठिकाणी येऊन दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये लोकांची सेवा केलेली आहे. आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवलेला आहे. जे नवीन आलेत त्यांना ही माहिती देतो आहे. आता दर्शन बंद करायचं. समितीच्या मंडळींना माझी विनंती आहे, आता त्या कोपऱ्यातून कोणालाही दर्शनाला पाठवायचं नाहीये. सगळ्यांना मी सांगतो, दरवर्षी 12 वाजताच इथे जन्म होणार आहे. आपल्याला खरंच मनातून जर दर्शन घ्यायचं असेल तर जरा सकाळी 9च्या अगोदर येत जा, 1च्या पुढे येत जा. संध्याकाळी सुद्धा दर्शन चालू आहे. लक्षात आलं. याच्यानंतर मी धन्यवाद व्यक्त करू इच्छितो तन्मय जोशी, रांगोळीची सेवा त्यांनी दिलेली आहे. तन्मय जोशी इकडे यायचं आहे. तन्वी सौंदनकर रांगोळीची सेवा त्यांनी गेली 7 दिवस दिले. कोण आहे तिकडे यायचं आहे. रिलायन्स स्मार्ट यांनी प्रसादाची सेवा दिली आहे. त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर इकडे यायचं आहे, माईक जवळ यायचं आहे. आपलं स्वागत या ठिकाणी होणार आहे. भूषण गुरु या मंदिराचे गुरु गेली 7 दिवसापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेवा देतात. त्यांनाही विनंती करतो, वेळ असेल तर त्यांनी इकडे यायचं आहे सेवा घ्यायला, सत्कार घ्यायला. सागर जाधव ही पेवर ब्लॉकची सेवा त्यांनी करून दिलेली. आपण जिथे सुदृढ व्यवस्थित बसलो, संपूर्ण खर्च सागर जाधव यांनी केलेला आहे. माझा नावाचा उल्लेख करू नका एवढं मोठेपण त्यांनी सांगितलंय, पण आम्ही नावाचा उल्लेख यासाठी करतोय की इतरांनी त्यांची प्रेरणा घ्यावी. बालाजी गड्डम साऊंड सिस्टीम ज्यांनी गेली 7 दिवसापासून, या इकडे बालाजी गड्डम, इथे सत्कार त्यांनी स्वीकारायचा. रश्मी वडवळ मागच्या 4 दिवसापासून, गंदे बालाजी गंदे, रश्मी वडवळ सुरुवातीचे 4 दिवस ज्यांनी संचलन केलंय. मॅडम इथं आलेले असतील तर त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी इकडे यायचं आहे समोर. रुपेश पावडेजी येथील ग्रामपंचायत सदस्य, सत्कार इथं आल्यात का? रुपेश पावडे ग्रामपंचायत सदस्य, त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. हे जे व्हिडिओग्राफी चालू आहे, शहरातील लोकांना ऑनलाईन सगळे कार्यक्रम पाहता येत आहेत, ते रवी करणकर किंवा त्यांचा मुलगा मुलगी दोघांपैकी एकाने इथे यायचं आहे. त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. आता दर्शन बंद करा. रुपेश इथे या, समोर समोर आलात तर कळेल. या इकडे, रुपेश पावडे इकडे आले, सत्कार करा. माझी भक्तांना विनंती आहे, हात जोडून नम्र विनंती आहे, आपल्यामुळे इतरांना त्रास होतो याची जाणीव लक्षात घ्या. आपण ऐनवेळी आलात. 12 वाजता जन्म होईल, पुढे 10-15 मिनिटं कीर्तन चालू राहील, आख्यान संपेल, त्याच्यानंतर आरती होईल
आरतीच्या नंतर उशिरा येणाऱ्या सगळ्या भक्तांना तिथं जाऊन दर्शन घेता येईल. संयमाने दर्शन घ्या, मनाने दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. महाराज आत्तापर्यंत कीर्तनामध्ये सांगितलेत, पुढेही सांगणार आहेत. अगदी मूर्तीचंच दर्शन घ्यावं असं नाही. संध्याकाळपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत मंदिरात चालू आहे. उद्याला काल्याचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे सकाळी 9 वाजता आणि दुपारी 1 वाजेपासून प्रसाद महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. आपल्यापैकी ज्याला कुणाला दान द्यायचं आहे, अगदी 100 रुपयाच्या पुढं पावतीची व्यवस्था आहे. ज्यांना पावती नको आहे, कुठे ऑडिटला इकडं तिकडं कार्यालयात लावायचं तर त्यांनी सरळ मोठ्या मनाने दानपात्रामध्ये आपली रक्कम टाकायची आहे, एवढी मी विनंती करतो. आणि हा 5 मिनिटाचा माझा ब्रेक संपवतो. पुढे महाराजाकडे माईक देतो. या सत्कारानंतर कीर्तनाला सुरुवात होईल. मी आत्ता उशिरा आलेल्या भक्तांना विनंती करतो, त्यांनी जिथे जागा आहे, सावली आहे, ऊन आहे, तिथं त्यांनी थांबायचा प्रयत्न करा. ईश्वराचं दर्शन सहज इतकं सोपं नसतं. जरा लोकांना 4 विचार ऐकू द्या. संतांचे विचार सांगत आहेत महाराज, ऐका. विठ्ठल 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 आता खरंच विसरलो मी, आज पण कुठपर्यंत आलो होतो. हा, देवाच्या दर्शनाचं प्रदर्शन करू नका, शांत बसा. दर्शनाचं प्रदर्शन नसू नये. देव आपल्या जवळ आहे, आपल्या अंतःकरणामध्ये आहे. हरिव्यापक सर्वत्र समाना. जास्त गर्दी झाल्याशिवाय देवाचा अवतारही होत नाही, तेवढंच खरं. प्रत्येक गुलालाच्या कीर्तनाला हीच अवस्था असते. लोक काय करतात, 12 वाजता आहे ना, मग 12 वाजताच निघायचं. जसं काय फार आता संकटच आलंय याच्यावर फार मोठं. हे इथले करत नाहीत तसं, फार चांगलंय. दुसरीकडचं सांगायलो मी. हा, मी काय सांगत होतो, किती सुंदर तुम्ही ऐकता त्याचं उदाहरण आहे. म्हणून मी म्हणतो, जन्मोजन्मी नांदेडचे श्रोते नेहमी असावेत असे विसरणारे. कथेमध्ये तीच अवस्था आहे महाराज. 18 पूर्ण झाले, काही विचारलं, महाराज तुम्हीच सांगा आणि तुम्हीच ऐका. खरंच सांगा, काय सांगत होतो मी? कीर्तन कीर्तन तर करायलोच की. सूर्याला हा, वा 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 वा. बघा, याला म्हणावं पक्का श्रोता. नाही तर आमच्या कीर्तनामध्ये श्रोते मिळतच नाहीत, सोतेच मिळतात. कीर्तन सुरू झालं की झोपायचं. थोडंसं विनोद, तुम्हाला फ्रेश करावं लागतंय ना थोडंसं. एका ठिकाणी मी कथेला गेलो आणि कथेला गेल्यानंतर काय कुठं लक्षात ठेवा मात्र, कुठपर्यंत आलो ते आपण. कथेला गेलो, शिवमहापुराणाची कथा सांगायला गेलो. हिंगोलीसारख्या ठिकाणी, जिल्ह्याचं ठिकाण आहे. कथा आता खूप मोठी कथा होती. कथा ऐकायला श्रोते 1000-2000 असतील, मी काही मोजलेले नाहीत, पण श्रोते होते. कथा झाल्या झाल्या एक श्रोता जोडीनं माझ्याजवळ आला. जोडीनं माझ्याजवळ आला आणि त्यांनी सांगितलं, महाराज 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 काय सांगू म्हणे. मी म्हणलं काय झालं, काय सांगाव काय सांगाव. मी म्हणलं काय झालं ते सांग, बाकी काही सांगू नको. नाही महाराज काय सांगाव, एवढ्या कथा ऐकल्या, पण एवढ्या कथा ऐकून तुमची कथा मला फार चांगली वाटली. मी म्हणलं काय झालं. मी म्हणलं काय झालं, नेमकं काय झालं. नाही महाराज आजपर्यंत फार जणांच्या कथा ऐकल्या, पण तुमच्या कथेमध्ये आणि इतर कथेमध्ये फार फरक आहे. मी म्हणलं काय फरक आहे तेवढा तरी कळू दे मला. नाही महाराज, तुमच्या कथेमध्ये समोर बसल्या बसल्या कथा सुरू झाल्या झाल्या जे झोप लागली ते आरतीच्या वेळेसच जाग आला. विठ्ठल
तुमच्या घड्याळेनुसार 5-10 मिनिट जास्त गेलं तर काही फरक तुमच्यापेक्षा जास्त गडबड मला आहे. लगेच 1 वाजता स्कंद पुराणाची कथा सांगायची छत्रपती नगरमध्ये. तुमच्यापेक्षा जास्त गडबड मला आहे, परंतु भगवंताचा अवतार होणारे 5-10 मिनिटाचा वेळ देवासाठी दिला तर काही हरकत नाही. बघा, एक कथा रामायणातली सांगून सरळ आपण काय करणार आहेत, गुलाल उधळणार आहेत. मी काय सांगत होतो, पतिव्रतेमध्ये किती सामर्थ्य आहे, तिनं सूर्याला रोखून धरलं. बघा, रामायणाची कथा घ्या, पतिव्रतेमध्ये किती सामर्थ्य आहे. लक्ष्मणाच्या बायकोचं नाव मग कुठे चरित्र आलेलं आपल्याला पाहायला मिळणार नाही. काय नाव आहे? उर्मिला. जिचा ऊर मिळालेला आहे तिचं नाव आहे उर्मिला. जिचा ऊर भक्तीमध्ये मिळालेला आहे तिचं नाव आहे उर्मिला. आणि ही कोणाची कन्या आहे? बघा, मिथिलेमध्ये जे काय राजे होऊन गेले असं वर्णन आलेलं आहे की तिथल्या राजाला पदवी आहे. काय पदवी आहे? जनक. सीतेच्या वडिलाचं नाव जनक नाही आहे, लक्षात घ्या. सीतेच्या वडिलाचं नाव शिरध्वज आहे, सीतेच्या काकाचं नाव कुशध्वज आहे. आणि ह्या कुशध्वजाच्या मुली आहेत आणि ही उर्मिला त्यांची मुलगी आहे. आणि जेव्हा लक्ष्मण वनवासाला निघाला, लक्ष्मणाला काही जायची गरज नव्हती, पण जेथे राजा, दादा तू जिथं जाशील तिथं मी असणार आहे म्हणून लक्ष्मणाला सांगितलं रामचंद्र प्रभूनं, जाय तुझ्या आईची परवानगी घेऊन ये. लक्ष्मणानं आईची परवानगी घेतली, बायकोच्या महालामध्ये गेला, उर्मिलेच्या महालामध्ये. पण लक्ष्मणाची काही ताकद होईना गेली महाराज समोरून जायची. बघा, म्हणून तेव्हापासून सगळेजण बायकोला भितात की काय, की समोरून कोणी यायला तयारच नाही. लक्ष्मण यायला तयारच नाही समोरच्या गेटनं. आणि हिनं मात्र काय केलंय, सुंदर चांदीचं ताट, सुंदर चांदीचा दिवा आणि त्याच्यामध्ये फुलवात, आरती वगैरे सज्ज, आक्षेपण करण्यासाठी सज्ज ठेवलेलं आहे उर्मिलेनं. आणि सज्ज ठेवलेली वाट पाहिली. वाट पाहिल्यानंतर लक्ष्मणानं समोरून एंट्री केलीच नाही. लक्ष्मण पाठीमागच्या दारानं आला. आणि दारानं आल्यानंतर हिला उर्मिलेला कळालं की, विचारलं, महाराज तुमच्या चरणावर साष्टांग नमस्कार म्हणे, का बरं तुम्ही असं केलं? डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज तिच्या. आणि तिनं सांगितलं, तुम्हाला असंच वाटलं ना की मी तुम्हाला कदाचित वनवासाला जाऊ देणार नाही, परंतु आम्ही फार मोठ्या घरून आलेले आहेत, आमचे पिता फार मोठे आहेत, फार त्यागी आहेत, आमच्या रक्तामध्ये परमार्थ करण्यासाठी रोखणं नाही, हेच मी तुम्हाला सांगण्यासाठी विचारलं. तुम्ही म्हणून मागून आलात ना, मागून आलात ना. म्हणून लक्ष्मण गपचूप बसला महाराज, काहीच बोलता येणार गेलं लक्ष्मणाला. तुम्हाला वाटतंय म्हणे तुम्ही 14 वर्ष वनवासाला जाणार आहात, 14 वर्ष तुम्ही झोप घेणार नाहीत, 14 वर्ष काही खाणार नाहीत. मी सुद्धा शपथ घेऊन सांगते, मी सुद्धा 14 वर्ष काहीच खाणार नाही, मी सुद्धा 14 वर्ष झोपणार नाही. मी माझ्या हातावर हे दिवा ठेवेल आणि हे दिवा याच्यासाठी ठेवेल की हे दिवा जोपर्यंत चालू आहे तुमच्या केसाला सुद्धा धक्का होणार नाही. ही माझी शपथ आहे तुमच्यासोबत, समोर शपथ आहे, तुमच्या केसालाही धक्का होणार नाही. आणि हे मी व्रत घेतलेलं आहे. म्हणून ही जी उर्मिला आहे, ही उर्मिला कशी आहे, फार महान पतिव्रता आहे महाराज. चरित्र आपल्याला पाहायला मिळणार नाही उर्मिलेचं जास्त ठिकाणी. म्हणून उर्मिलेनं आपल्या हातावर दिवा तेवत ठेवला. बघा, तेवत ठेवला. आणि जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर हनुमंतराय द्रोणागिरी पर्वत आणायला गेले, कथा पुढची सांगत नाही. आणि येताना भरतानं बिनफळाचा बाण मारला आणि हनुमंतराय मूर्छा येऊन अयोध्येमध्ये पडले. भरताला खूप वाईट वाटलं, डोळ्यातून अश्रू आले, माझ्याकडून काय अपराध घडला आणि मी राम भक्त दिसतोय हा, आणि याला मी बाण मारला. मी जर जीवनामध्ये काही सत्कार्य केला असेल तर आताच्या आता हा राम भक्त जागा होईल. म्हणून हनुमंतराय जागे झाले. पर्वत म्हणले, मी एवढा पर्वत आणला, बिनफळाचा बाण मारला म्हणले, पर्वत आधारच आहे म्हणले, काही चिंता करू नका तुम्ही. पण तुम्ही कोण आहेत म्हणले, तुम्ही कोण आहेत सांगा. मी रामचंद्र भगवंताचा भाऊ आहे म्हणे, भाऊ, माझं नाव भरत आहे. अरे बापरे म्हणले हनुमंतराय. म्हणले, काय माझ्या प्रभूची लीला आहे. खरं तर
द्रोणागिरी पर्वत आणणारे एकापेक्षा एक मोठे होते, परंतु मलाच का इकडं पाठवलं असेल त्याचं कारण कळालं. हनुमंतरायाला थोडं वाटलं की मीच जास्त नामस्मरण करतो, तुमच्यापेक्षाही नामस्मरण करणारा भरत आहे, हेच दाखवण्यासाठी मला इथं पाठवलं की काय की विठ्ठल कथा खूप मोठी आहे, तेवढी मला नाही सांगायची. सगळे जमले, काय झालं म्हणले. उर्मिला आली त्या ठिकाणी. उर्मिलेनं विचारलं, हनुमंतराय फार गडबड करता म्हणे, तुम्ही कुठं जायचंय तुम्हाला? नाही म्हणे, मला जायचंय. कुठं? लक्ष्मणाला बाण लागलेला आहे, शक्ती लागलेली आहे, आणि शक्ती बाण लागलेला असल्यामुळं मला संजीवनी वनस्पती मी आणलेली आहे. सूर्योदय होण्यापूर्वी मला ही संजीवन वनस्पती द्यायची नेऊन. असं ऐकल्या उर्मिलेच्या डोळ्यामधून अश्रू आले महाराज. उर्मिलेनं सांगितलं, हनुमंतराय. अरे बापरे म्हणलं, बाईचं बोलणं फारच बहारदार दिसतंय म्हणे. हनुमंतराय, माझा नवरा कुठे आहे सध्याला? हनुमंतरायने सांगितलं, रामचंद्र प्रभूच्या मांडीवर त्यांनी डोकं ठेवलंय. अहो हनुमंतराय सांगा म्हणे, ज्यानं आपले रामचंद्र प्रभूच्या मांडीवर डोकं ठेवलंय त्याला जगातलं कोणतं संकट काय करणार आहे? अरे बापरे म्हणले, माझं चुकायले काहीतरी. आणि तुम्ही काय शब्द वापरला म्हणे? सूर्योदय झाल्या लक्ष्मणाचा प्राण जाणार आहे. हनुमंतराय, माझ्या मालकाचा प्राण कसा जाते मी बघते म्हणे. सूर्योदय झाल्यानंतर जाणार आहे ना, मी सूर्याला उगवूच देत नाही. विठ्ठल विठ्ठल पतिव्रतेचं एवढं मोठं महत्व आहे. सूर्याला सुद्धा न निघू देण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. म्हणून हे तिघे जण देव अनुसया मातेच्या आश्रमामध्ये आले. आल्यानंतर तिघे जणांनी सांगितलं, मध्ये अत्रि ऋषी बसलेले आहेत. त्यांना कळालं माहिती, अत्रि ऋषी आपल्या पूजेमध्ये मग्न आहेत. अनुसया मातेला हाक मारली, आलो म्हणे आम्ही, आणि आम्हाला भिक्षा द्या तुम्ही. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. आपल्या पतीला सांगितलं, कोणीतरी दारावर याचक आलेले आहेत आणि त्यांना भिक्षा द्यायची. नाही म्हणे, आम्हाला अशी भिक्षा नाही, नग्न होऊन भिक्षा घाला म्हणे आम्हाला. ठीक आहे म्हणे, माझ्या पतीला विचारते मी. आणि पतीनं सांगितलं, ठीक आहे मी येते म्हणे. नवऱ्याच्या कमंडलू मधलं पाणी घेतलं, यांच्या तिघाच्या अंगावर शिंपडलं, आणि तिघही लहान लेकरं झाले, 6 महिन्याचे लेकरं झाले. शिव ब्रह्म विष्णू तिन्ही देवाले, शिव ब्रह्म विष्णू तिन्ही देवाले, शिव ब्रह्म विष्णू तिन्ही ब्रह्म झाले, शिव विष्णू ब्रह्म तिन्ही देव झाले, शिव ब्रह्म अंगावर पाणी शिंपडलं कमंडलू मधलं. तिन्ही देव छोटे झाले
नग्न होऊन आल्या अनुसया माता तिघालाय जवळ घेतलं. हे ब्रह्मदेवा, बघा सृष्टी करून करून थकलास. बघा नेहमी मी ब्रह्मदेवाबद्दल सांगतो किती मोठे कष्ट आहे तो ब्रह्मदेवाला. बघा की तुमच्या आमच्यासारखे माणसं तयार करायचे, रात्रंदिवस झोप नसल त्याला. त्यानं किती मोठा जगातला किती मोठा इंजिनियर आहे बघा ब्रह्मदेव. कान इथंच दिला, इथं दिला असता तर किती परेशानी झाली असते आपली. तोंड इथंच दिलं, किती सेंटीमीटर काय 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 किती छोटे छोटे मोजमाप त्यानं काढले असतील आपले. म्हणून साधू संतांनी त्याचं वर्णन केलं. हे कुंभार आहे म्हणे, कुंभार. कसं आहे? कुंभार हाडाचा बापचा हाडाचा वर्णन केलं याच ब्रह्मदेवाचं. मडके घडवतं म्हणे विठ्ठला फिरत्याचा का वरती देई, फिरत्याचा का वरती देई, मातीला कार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा अनुसया मातेनं सांगितलं एवढं बेजार होऊन आला, तुम्हाला झोप नाही. किती माणसं तयार करायचे, भारतातलं वेगळंच, पाकिस्तानमधलं वेगळंच, आफ्रिकेमध्ये आफ्रिकन लोक वेगळेच, रानात उभं टाकलेत का माणसं आहेत काहीच कळना म्हणे. एवढे काळे, किती बेजार व्हावं लागते तुम्हाला एकाकाला निर्माण करण्यासाठी. आता काय करा, आरामशीर माझ्याजवळ पाळण्यामध्ये झोपा, मी अंगाई गीत गाते तुमच्यासाठी. ब्रह्मदेवाला असं सांगितलं. ब्रह्मदेव बाळ 6 महिन्याचे. त्याच्यानंतर भगवान श्री शंकराचा नंबर लागला. काय म्हणे तुम्हाला किती कष्ट झाले. समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनामध्ये विष निघालं, विष प्यायची वेळ तुमच्यावर आली. सगळे देवानी अमृत पिलं, तुम्ही विष पिलं, म्हणून तुमचं नाव महादेव पडलं. म्हणून तुम्ही विष काय केलं, इथं धारण केलं. बघा विष कुठं धारण केलं, कंठात. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळहळ जे उठिले, ते तू आसुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. पार्वती मातेनं विचारलं होतं जाताना कुठं चाललात. पार्वती मातेला सांगितलं मी विष प्यायला चाललो. काहीच म्हणले नाही. आपला नवरा जर विष प्यायला जातो म्हणल्यावर बायकोची काय कंडिशन होईल, हाल काय होईल बघा. काही मनामध्ये शंकाच नाही बा. आणि विष घेऊन आले ते कोणतं, जे काळकुटाचे सहोदर. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं हलाहल नावाचं विष. जे मृत्यू भेने प्याले अमर, दिहाचे पुरंदर चवदा जाते. विष पिऊन आले आणि विचारलं विष प्यायला गेला होतात म्हणे, काय झालं. पार्वती सांगू काय म्हणे, मी विष पिलं, माझ्या कंठामध्ये राम आहे. माझ्या भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. हे राम पूजे सदा सेव, सदा शिव राम पूजे सदा शिव. ए श्री राम दे जय राम, श्री राम दे जय राम, हे भजन करी महादेव, भजन करी महादेव, म्हणून पार्वती मातेला सांगितलं, पार्वती माझ्या कंठामध्ये राम नाम आहे, राम. आणि मी काय घेतलं, विष. विष अधिक राम. मला विष घेतल्यानं माझ्या कंठामध्ये आधीच राम आहे, मला विश्राम मिळाला.
म्हणून अनुसया मातेनं सांगितलं तुम्हाला त्यावेळेस जास्त विश्राम मिळाला नाही, आता 6 महिने विश्रांती घ्या माझ्या घरामध्ये, आरामशीर राहा. आता नंबर लागला भगवान श्री विष्णूचा. भगवान श्री विष्णूला अनुसया मातेनं सांगितलं काय हो म्हणे तुम्ही किती लोकांचं रक्षण करता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. किती एवढा मोठा कोरोना सारखा महामारीचा रोग आला तरी तुम्ही कोणाला उपाशी राहू दिलं नाही म्हणे. किती परेशान झालात म्हणे तुम्ही. सगळ्याचे एकालाही उपाशी राहू देत नाहीत. भरण पोषण करण्याचं काम तुमचं आहे आणि तुम्हाला हे करून करून कदाचित थकवा आला असेल. म्हणून तुम्ही काय करा, आता 6 महिने आरामशीर माझ्या घरी निद्रा घ्या. तिघाची अवस्था अशी झाली. 6 महिने झाले. देवर्षी नारद म्हणले देवाच्या बायका शांत बसल्यात. कस काय शांत बसल्यात की म्हणे त्यांना जाऊन काहीतरी सांगावं लागतंय. म्हणून देवर्षी नारदाची स्वारी निघाली. विठ्ठल विठ्ठल. देवर्षी नारद म्हणले माहित आहे काय म्हणले तुमचे मालक कुठे आहेत. दिनी देवाच्या बायका म्हणल्या काय नाही म्हणे आत्री ऋषी आणि अनुसया मातेच्या आश्रमामध्ये गेल्यात. अहो ते आता असे वापस येणार नाहीत. तुम्ही गेल्याशिवाय वापस येणार नाहीत. बघा म्हणून लक्ष्मीच्या पाठीमागं न लागता देवाच्या पाठीमागं लागायचं. देव आला की लक्ष्मी आपोआप येते. विठ्ठल. म्हणून ह्या तिघी जणी आल्या. लक्ष्मी माता आली, माता सावित्री आली, माता पार्वती आली. आल्यानंतर अनुसया मातेने यांचा खूप चांगला सत्कार केला, आदरातिथ्य केलं आणि विचारलं कस काय आलात, कस काय आलात. आमचे नवरे आम्हाला द्या म्हणे. तुमचे नवरे न्यायला आलात तुम्ही. बरं ठीक आहे म्हणे काय हरकत नाही. तिने बाळ समोर आणून ठेवले. सावित्री माता म्हणते की माझे मालक ब्रह्मदेव कोणते, तिला काही कळायला मार्गच नाही. खूप वेळ विचार केला हे तरी असतील, हे असतील काय, नाही 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 कळायला काही विचार नाही. पार्वती मातेनं पाहिलं भगवान श्री शंकर कोणते आहेत, गळ्यामध्ये आहे काय म्हणले निळकंठ. काही कळायला मार्ग नाही महाराज. भगवान श्री विष्णू लक्ष्मी मातेनं विचार केला माझे मालक हेच असतील काय, कसं ओळखायचं म्हणे माझ्या मालकाला. हृदयी श्री वत्सलांचन मिरवी भक्तांचे भूषण. त्यांच्या छातीवर भृगु ऋषीनं लात मारलेली आहे म्हणे आणि लातेचं चिन्ह त्यांनी आपल्या छातीवर जपून ठेवलंय. कशासाठी, ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी मी लातेचं चिन्ह आजही त्याच्या छातीवर चिन्ह आहे महाराज. पंढरपूरला गेलं तरी दिसतंय. आहेत का म्हणे हे. लक्ष्मी माता परेशान झाली. तिला आपला नवरा ओळखू आलेला नाही, सावित्री मातेला ओळखू आलेला नाही, पार्वती मातेला ओळखू आलेला नाही. तिघी जणीनं साष्टांग नमस्कार घातला. कोणाच्या चरणावर, अनुसया मातेच्या चरणावर. आणि केविलवाणीनं सांगितलं आम्हाला अभिमान आला होता पण ते अभिमान निघून गेला. आमच्या तिघीपेक्षा जगतामध्ये तूच सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहेस. विठ्ठल. घेऊन जा म्हणे तुमचे नवरे, आता द्यायला काय हरकत नाही. पण देव म्हणले 6 महिने झालं आम्ही तुमच्या इथं राहिलोत, आता आम्हाला इथून जाण्याची इच्छा नाही. आरामशीर मिळालंय सगळं, कशाला जातील, काहीच करण्याची गरज नाही, आरामशीर मिळालंय सगळं. आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहेत, काय मागायचे ते मागा. म्हणून अनुसया माता आणि अत्री ऋषीनं सांगितलं की आम्हाला द्यायचंय तर तुम्ही तिन्ही रूपानं कायमचं आमच्या जवळ राहा. आणि भगवान तिघांनाही सांगितलं
की ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, तथास्तु. म्हणून वरदान दिलं. ज्या दिवशी हे वरदान दिलं ते दिवस म्हणजे आजचाच आहे. म्हणून धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया. हरे अवतार हरे अवतार आत्रीची अनुसया गरोदर, आत्रीची अनुसया गरोदर, आत्रीची अनुसया गरोदर, आत्रीची अनुसया गरोदर. ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी. हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतू काळे हेमंत नक्षत्र. शुक्ल पक्ष तिणी पूर्ण अवतार, शून्य पक्ष अवतार, पक्ष ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी, काळ हेमंत. वा 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 वा. तिथी पौर्णिमा तिथी पौर्णिमा माझ मार्गशीर्ष. नक्षत्र रोहिणी, गुरु अवतार उचलिला, काळे हेमंत रोहिणी, गुरु काळे हेमंत रोहिणी. तेच करायलो. एका जनार्दनी, एका जनार्दन पूर्ण अवतार, एका जनार्दन पूर्ण अवतार, एका जनार्दनी 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 पूर्ण अवतार. निर्गुण निराकार आकार, ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी. निर्गुण निराकार निर्गुण निराकार आकार ते, शुक्ल पक्ष तिणी पूर्ण अवतार. पूर्ण
शेवट हा गोड शुक्ल पक्ष काळ हेमंत नक्षत्र ज्ञानदेव राम दत्तात्रेय भगवान की जय. एकदा प्रेमाने भजन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ टाळ्या जरा प्रेमाने टाळ्या. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रेय भगवान की जय. थोडक्यामध्ये धरी अवतार विश्वतारावया कोणता दिवस होता, काय नक्षत्र होतं, काय तिथी होती, सगळा उच्चार या अभंगामध्ये केलेला आहे. धरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले असा भगवंताचा अवतार झालेला आहे. म्हणून अतिशय सुंदर असा अवतार ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हे दत्त गुरु दिसले माय उभी गाय होऊने. म्हणून भगवंताच्या चरणावर साष्टांग नमस्कार. जास्त तुमचे 15 मिनिटं घेतले त्याच्यामुळं मला थोडंसं माफ करा. हो हो आरतीच करायची आता, दुसरं काही करायचं नाही. एकदा भजन प्रेमाने भजन संताच्या परंपरेनुसार ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे वेडे वाकुडी उत्तरे हे अनाही तारिला दे कारण पुरा महाराज क्षमा महाराज देव तुकारा देव तुकारा हे झाले समाधान तुमचे देखील गुरुवाडी कबणे ते सापडले केले कामाने भोगलेला निवारे आज
चक्रपाणी ओवाळू आज पुरले नवस धन्य काळ बाबा होत तळा पुण्यवंत तुम्ही आज पुरले नवस धन्य काळा दिवस तुकाबा हे टाळू बागनी गजवर आज पुरले नवस धन्य काळा दिवस प्रेमस प्रेमारती गोविंदा देव वाडी जना नित्य करते बाळा प्रौढान वाडी देवे आनंद जना नित्य करते नामामध्ये सेवा दे कोणी आरती दत्तात्रेयचे म्हणा की आरती भस्म सुशोभिता कोमलकाया द्वारे आला हायती मागतो भिक्षा ओम भवते मागतो भिक्षा ओम भवते मागतो भिक्षा ओम भवते त्रिभुवन सारे जेऊ घाले पालन पोषण सर्वावाले पंचभूते ही सृष्टी सारी खेळे ज्याच्या हाती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती कामधेनुचा मंगलवास भिक्षा दिली बाकीचे बसा बाकीचे बसा त्रैलोक्याचा पती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती दशावतारी जन्म घेऊनी थकला से हार क्षुले आवणी अजूनी धावे संकट पडता शोधित राणे किती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती अघटित करणे गुरुरायाचे नाही कुणाला समजायाचे कष्ट तनुसी आहे असे हवे असेल ज्याच्या मती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती भस्म सुशोभित कोमलकाया द्वार्याला हायती मागतो भिक्षा ओम भवते मागतो भिक्षा ओम भवती मागतो भिक्षा ओम भवती अवधूत कीर्तन श्री गुरुदेव दत्त त्रिगुणात्मक वर्ता वर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर वट शेंदुराचे कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्ना खचित परा तुझ गोरे कुंभरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा रुंजुंती नूपुर चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती
दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सर्व सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सजना संकष्टी पाहावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना पूर्ती जय देव त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना योगी समाधीने ध्याना जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरती कळिता हरली भय चिंता जय देव सभाय अभ्यंतरी तू एक दत्त आभाग्याची कैसी कळले मात पराही परतला तेचा हेत जन्म मरणाचा पुरला संत जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरले भव चिंता जय देव दत्त घेऊन या उभा टाकला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भव चिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्याना हारपले मन झाले उन्मना मेतोपणाची झाली बळवना एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भव चिंता जय देव श्री राम जय राम श्री राम जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ पाहू सुंदर मेघ श्याम कनकाचे ताट करी धनुष्यबाणा कनकाचे ताट करी धनुष्यबाणा रामा पुढे मारुती हात जोडून रामा पुढे मारुती हात जोडून श्रीराम जय राम श्रीराम जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम शत्रुघ्न दोघे चामनवाडी ते भरत शत्रुघ्न दोघे चामनवाडी ते सिंहासने आरूढले जानकीपते सिंहासने आरूढले जानकीपते श्रीराम जय राम श्रीराम जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम दशरथ नंदन कौसल्या सुत दशरथ नंदन कौसल्या सुत राज्य अभिषेक होतो रामचंद्रास राज्य अभिषेक होतो रामचंद्रास श्रीराम जय राम श्रीराम जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची अखंडित सेवा घडो रामचंद्राची अखंडित सेवा घडो रामचंद्राची श्रीराम जय राम श्रीराम जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ
कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहार सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि मंदारमाला कपालकाय कराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय कर्पूर घालेल टांगेन वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नमा त्वमेव माताच पिता त्वमेव बंधूच सखा त्वमेव विद्या तृणं त्वमेव सर्वं मम देव देव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हे चिवावे माझे आज जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारी करे वारी सुगोनेरी आरे संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कलोळ पंढरीचा वार चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरी मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंग या संता सिंद्रेबी हेच मजदे आणि तुझे काय न मागू तुका म्हणे आता उदार तू होय मजटे पाय संताची ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक भरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय